माध्यमिक विभागाच्या वेतन पत्रकाचे प्रमुख आमचे मार्गदर्शक माननीय लक्ष्मणजी बालवाड साहेब, विद्यापीठाचे कुलसचिव मान्य डॉक्टर शिवाजीराव शिंदे साहेब, त्याचबरोबर मान्य डॉक्टर बापूसाहेब अडसूळ या प्रमुख उपस्थितीमध्ये महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन आणि दीप प्रज्वलन संपन्न होत आहे। आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर प्रचंड विश्वास, प्रचंड श्रद्धा, आणि म्हणून बापूने आपल्या मुलांना शिकवलं। बापूंना हे पण माहित होतं की शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, आणि खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबाचा विकास करायचा असेल, प्रगती करायची असेल तर आपल्या सर्वच मुलांना शिकवलं पाहिजे। हे बापूंनी ओळखलं आणि सर्वांना शिक्षण दिलं। खरं तर बापूंनी भालशंकर यांचा सन्मान करावा। आमच्या मार्गदर्शिका, आमच्या मातोश्री रुक्मिणी भालशंकर यांचा सन्माननीय अतिथींच्या शुभार्थ सन्मान होतो आहे। सन्मान होतो आहे तुमचा तुमच्या कुशल नेतृत्व अण्णासाहेब भालशंकर सर यांचाही अडसूळ सर यांच्या शुभहस्ते आणि सन्मान करण्यात येतो आहे। शब्दांनीच पेटतात घरेदारे देश आणि माणसे सुद्धा। शब्दांनीच पेटतात घरेदारे देश आणि माणसे सुद्धा। शब्दच विझवतात आगही शब्दांनीच पेटलेल्या माणसाचे। शब्द नसते तर पडल्या नसत्या डोळ्यातून आगीच्या ठिणग्या, वाहिले नसते आसवांचे महापूर, आले नसते जवळ कुणी गेले नसते दूर। शब्द नसते तर सर आपण शब्द बोले झेलताना, मोडलेल्या मानसांचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथाच्या उशाला दीप लावू झोपताना, कोणतीना जात त्यांची कोणताना धर्म ज्यांना, दुःख भिजले दोन अश्रू माणसाचे माणसांना, दुःख भिजले दोन अश्रू माणसाचे माणसांना। देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे। हात म्हणजे प्रत्यक्ष हात नाही घ्यायचे, त्याची देण्याची दानत घ्यायची आहे। आणि असे दातृत्वान कुटुंब, त्यांचे नातेवाईक या ठिकाणी आहेत, म्हणून मला आनंद या ठिकाणी झालेला आहे। मंचावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत। कठीण झाले मरणे कठीण झाले, जगणे कठीण झाले मरणे कठीण झाले, वस्तीत माणसांच्या फिरणे कठीण झाले, वस्तीत माणसांच्या फिरणे कठीण झाले। मी नेहमी बस बाट लिया भगवान को, मंदिर मस्जिद गिरजाघर में बाट लिया भगवान को, धरती बाटी सागर बाटा मत बाटो इंसान को, धरती बाटी सागर बाटा मत बाटो इंसान को। म्हणून मस्ती केली म्हणे प्रसाद सर, आज एकाने मस्ती केली म्हणे, माणसानेच माणुसकी सस्ती केली म्हणे। आज एकाने मस्ती केली म्हणे, माणसानेच माणुसकी सस्ती केली म्हणे। अरे गव्हाज्वारीच्या दाण्यानो जागे व्हा जरा। तुम्ही ग्रामीण भागातले लोक आहेत, तुम्हाला माहितीये। अरे गव्हाज्वारीच्या दाण्यांनो जागे व्हा जरा, बुजगावण्यानेच पाखराशी दोस्ती केली म्हणे। आज एकाने मस्ती केली म्हणे, माणसानेच माणुसकी सस्ती केली म्हणे। म्हणून माणसं उच्च शिक्षित आपण होतोय, समाजामधल्या मोठमोठ्या पदावर आपण पोहोचतो आहोत, परंतु आपलं तुटलेपण, आपल्या मातीशी आपली नाळ तुटत चाललेली आहे, याची एक खंत मला नेहमी सदैव वाटते। मराठीमध्ये अनुवाद केलेल्या पुण्याच्या कवयित्री आहे। कवितेचं शीर्षक आहे आपल्या काळात। आपल्या काळात इमारतीची उंची वाढली पण माणुसकीची कमी झाली का?
आपल्या काळात इमारतीची उंची वाढली पण माणुसकीची कमी झाली का? रस्ते रुंद आणि दृष्टी अरुंद झाली का? प्रसाद सर, अडसूळ साहेब, रस्ते खूप मोठे झाले पण माणसं स्वतःच्या विश्वातून बाहेर पडेना. गडकरी साहेबांचं त्यात योगदान आहे. त्यांना रोडकरी आपण म्हणतो काही वेळेला. आपल्या काळात इमारतीची उंची वाढली पण माणुसकीची कमी झाली का? रस्ते रुंद आणि दृष्टी अरुंद झाली का? खर्च वाढला तशी शिल्लक कमी झाली, सुख सोयी वाढल्या आणि वेळच दुर्मिळ झाला. माणसं म्हणतात वेळच नाही भेटायला, आई वडिलांना भेटायला नाही, नात्यांना भेटायला नाही, बहिणीला भेटायला नाही, भावाला भेटायला नाही. सुख सोयी वाढल्या आणि वेळच दुर्मिळ झाला, शिल्लक कमी झाली. खर्च वाढला तशी शिल्लक कमी झाली, माहितीचे डोंगर जमले, नेमकेपणाचे झरे आटले. तज्ञ वाढले तशा समस्या वाढल्या. समाजात खूप तज्ञ, डॉक्टर साहेब आता गेले, त्यांची माफी मागून. आपल्याला माहितीये कानाचा दवाखाना आहे जाधव साहेब, नाकाचा आहे, डोळ्याचा आहे. आता पुढे भविष्यामध्ये मी काही भविष्यवेत्ता नाही किंवा ज्योतिषही पाहत नाही बरं का, पण भविष्यामध्ये उजव्या नागपुरीचा दवाखाना येईल, डाव्या नागपुरीचा येईल, काय सांगता येत नाही. एवढं स्पेशलायझेशन झालेलं आहे. तज्ञ वाढले तशा समस्या वाढल्या, माहितीचे डोंगर जमले, नेमकेपणाचे झरे आटले. आपण बोलतो मात्र फार प्रेम क्वचित करतो. मालकीची भाषा वाढली, मूल्यांची कमी झाली. मालकीची भाषा वाढली, मूल्यांची कमी झाली. औषधं भरपूर पण आरोग्यच कमी झालं. पाहिले की कोरोना काळामध्ये खूप औषध, 40,000ला रेमडेसिवीर, मला 6 दिले सर. त्यांना माझं पद माहिती होतं का काय माहिती नाही, एकदम मला 6 दिले. औषध भरपूर पण आरोग्यच कमी झालं. आपण बोलतो मात्र फार प्रेम क्वचित करतो आणि तिरस्कार सहज करतो. आपल्या जगण्यामध्ये वर्षांची भर पडली पण जगण्यामध्ये वर्षाची नाही. माणसं म्हणतात 100 वर्ष जगलो, 90 वर्ष जगलो, पण काय केलं माहिती नाही सर. आपल्या जगण्यामध्ये वर्षांची भर पडली पण वर्षामध्ये जगण्याची नाही. आपण भले चंद्रावर आलो गेलो पण शेजारच्या नव्या माणसाला काही भेटणं होत नाही. आपण भले चंद्रावर आलो गेलो पण शेजारच्या नव्या माणसाला काही भेटणं होत नाही. बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललोय पण आतल्या हरण्याचं काय? हवा शुद्ध करण्यासाठी आटापिटा पण मनाच्या गुदमरण्याचं काय? हवा शुद्ध करण्यासाठी आटापिटा मनाच्या गुदमरण्याचं काय? म्हणून गुदमरू नका, एकमेकांना बोला, संवाद वाढवा. आणि हा संवाद मला वाटतं तुमचं समाजाचं ऋण खूप मोठं आहे. भालशंकर सर तुमच्या कार्यासाठी एक चारोळी म्हणतो, लांबच चाललेलं मनोगत. लोक म्हणतील 10 मिनिटं म्हणला आणि आरामात स्वतःच सांग म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण असं होऊ नये. स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी जगायला हवं. स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी जगायला हवं. 4 जणांचे ऋण फेडून समाजाचं ऋण फेडायला हवं. 4 जणांचे अश्रू पुसून समाजाचं ऋण फेडायला हवं. तुमच्या समाज कार्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि वाणीला विराम देतो. खूप खूप धन्यवाद.